लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला जबरदस्त असा सीन बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. पण त्याआधी तुम्हाला एक सांगते की ही नंदिनी जी आहेत ना, तिचा जो सँडी म्हणजे चित्राचा भाऊ, त्याचा मुलगा किडनॅप झालेला असतो. आणि आता तो कसा किडनॅप झाला, काय किडनॅप झाला, हे आपल्याला आता नंतरच्याच भागात बघायला मिळेल. पण प्रेक्षकांनो आता ह्या काव्याच्या मनात अजून काय काय भरवणार आहेत माहीत नाही. आणि आता ती एक मुलगी आलेली असते, ती काव्याला म्हणते की तुला एक सांगते ईशान, पोटात असताना मी ठरवलं होतं मी IAS बनवून दाखवेन. आणि ती मुलगी म्हणते की पण आई, ह्या कॅटेगरीला ऑप्शन नसतातच. आणि प्रेक्षकांनो आता तिथे रम्या देखील असते. पण आता पुढे असं दाखवलेलं आहे की काव्या रूममध्ये येते, अभ्यासाचे पुस्तक समोर असतात आणि खूप रडत असते. तेवढा तिथे पार्थ येतो. काव्याला रडताना बघून म्हणतो की काय झालं काव्या, का रडताय तुम्ही. आणि बघा पार्थही विचारतो की काय झालं. काव्या रडून म्हणते की तुम्ही बरोबर बोलत होता पार्थ. पार्थ म्हणतो की कशाबद्दल बोलता आहात तुम्ही. आणि ही काव्या म्हणते की रम्याबद्दल. प्रेक्षकांनो आता असं काय घडलं आहे जी काव्या पार्थला असं म्हणते की तुम्ही बरोबर बोलत आहात. आता प्रेक्षकांनो हे तर आपल्याला उद्याच्याच एपिसोडमध्ये बघायला मिळेल की नेमकी काव्याच्या बाबतीत असं काय घडलं की तिला आता रम्या देखील चुकीची वाटायला लागली आहे. हे बघण्यासाठी आपण उद्या पुन्हा भेटू ह्या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.